आदिवासी विकास प्रकल्प शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटातून 2 महिन्यांपासून चपाती गायब. पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि आता आदिवासी विकास विभागाच्या कारभारावरही गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 35 शासकीय आश्रमशाळांमधील सुमारे 20,000 विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या मेन्यूनुसार संपूर्ण पोषण आहार मिळत नसल्याचे समोर आले. मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील चपाती बनवणारे यंत्र बंद पडल्याने विद्यार्थ्यांना तब्बल 2 महिन्यांपासून चपाती मिळाली नाहीये. भाज्यांमध्ये सातत्याने बटाट्यांचाच भरणा, न सोडलेले बीट काकडी, अपुरी सॅलड, निकृष्ट दर्जाचे भोजन आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी अन्न नाकारत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. विद्यार्थी अन्न उकड्यावर फेकतायत, त्यामुळे हे बेचव अन्न थेट डुकरांच्या पोटात जाताना दिसतंय. याबद्दल अशा बातम्या प्रसारित होऊन सुद्धा कोणतीही सुधारणा होत नाहीये. विशेष म्हणजे हेच प्रकल्प अधिकारी अनुदानित आश्रमशाळांमध्ये वारंवार भेटी देत भोजनाचा दर्जा, स्वच्छता आणि शिस्त यावर कठोर भूमिका घेतात. शिक्षकांना मेमोही देतात. त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक अधिकाऱ्यांपासून निरीक्षक सुद्धा भेटी देऊन अनुदानित आश्रमशाळेतील दबदबा वाढवत आहेत. मात्र हाच दबदबा शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व ठेकेदारांवर पडताना दिसत नाहीये. मात्र स्वतःच्या अखत्यारीतील शासकीय आश्रमशाळांमध्ये 2 महिन्यांपासून चपातीच मिळत नसताना हीच कठोर भूमिका का दिसत नाही, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. वास्तविक अनुदानित आश्रमशाळांमध्ये शासनाकडून प्रति विद्यार्थी सुमारे 2,200 रुपयांचे अनुदान दिले जाते, तरी शासकीय आश्रमशाळांमध्ये हा खर्च प्रति विद्यार्थी जवळपास 5,000 रुपयांपर्यंत पोहोचतो. एवढेच नव्हे तर शासकीय आश्रमशाळांमध्ये कर्मचारी, इमारतींची देखभाल आणि इतर सुविधांवर दरमहा लाखो रुपयांचा खर्च केला जातो, तरीही भोजनाचा दर्जा समाधानकारक नसल्याची नाराजी व्यक्त होते. दुसरीकडे कमी अनुदानात चालणाऱ्या अनेक अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक भोजन, चांगल्या सेवा सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण गुणवत्तेचा आलेख वाढताना दिसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कमी निधीत उत्तम आश्रम व्यवस्था शक्य असेल तर दुप्पट निधी खर्च करूनही शासकीय आश्रमशाळांमध्ये ही अवस्था का, असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी प्रतिक्रिया देताना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील चपाती बनवणारे यंत्र 5 वर्ष जुने असून तांत्रिक बिघाडामुळे नवीन यंत्र बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात नवीन यंत्र कार्यान्वित होईल आणि नियमितपणे चपातीसह पोषण आहाराचा पुरवठा सुरू होईल, असा दावा त्यांनी केलाय. सध्या उपलब्ध साधनांमधून विद्यार्थ्यांना योग्य व पोषक आहार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. तर डहाणू पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची संख्या मोठी असताना या बचत गटांना चपाती बनवण्याचा ठेका का दिला गेला नाही, असाही प्रश्न जनतेकडून विचारला जातोय. 26 जुलैचा महापूर, त्यावेळी अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थी मात्र उपस्थित होते. बिस्किटे खाऊन रात्रदिवस त्यांनी दिवस काढले. मात्र 2 महिने विद्यार्थ्यांच्या ताटातून चपाती गायब राहते. पोषण आहाराचा दर्जा घसरतो. दुप्पट अनुदान असूनही सुविधा समाधानकारक नसतात आणि प्रशासनाला त्याचे गांभीर्य जाणवत नाही. मग आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे जातो? शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी निश्चित करणार का? आणि आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा दर्जेदार पोषण आहार अखेर कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. त्यामुळे आदिवासी प्रकल्पांमधील प्रकल्प अधिकारी त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत असून अशा अधिकाऱ्यांची बदली करावी म्हणून मागणी होतीये. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, खासदारांचे दुर्लक्ष का होते, असाही प्रश्न जनतेमधून विचारला जातो.